तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 22 सॉल्व करणार आहे. इन विच थर्मोडायनॅमिक प्रोसेस द चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू, हीट सप्लाय क्यू अँड द वर्क डन इन एक्सपान्शन डब्ल्यू आर ऑल नॉन झिरो. तर अशी कोणती थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी, हीट सप्लाय आणि वर्क डन झिरो नसायला पाहिजे. तर हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. त्याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ॲडियाबॅटिक प्रोसेस, बी आयसोबॅरिक प्रोसेस, सी आयसोथर्मल प्रोसेस आणि डी आयसोकोरिक प्रोसेस. चला तर या क्वेश्चनचा आन्सर करेक्ट काय असणार आहे तर ते आपण सॉल्व करून डिस्कस करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला काही थर्मोडायनॅमिक प्रोसेस दिलेले आहे आणि त्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यू, दुसरा आहे हीट सप्लाय क्यू आणि वर्क डन हे कोणीच झिरो नसणार आहे. अशी कोणती प्रोसेस आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर पहिली जी प्रोसेस आहे तर ती दिलेली आहे तुम्हाला ॲडियाबॅटिक प्रोसेस. व्हॉट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस? ॲडियाबॅटिक प्रोसेस चेंज इन हीट एक्सचेंज होणार नाही. म्हणजे चेंज इन हीट जर घेतला म्हणजे काय डेल्टा क्यू तर तो किती असणार? झिरो असेल. ओके, म्हणजे हा जो पहिला ऑप्शन आहे हा रॉंग झाला. आपल्याला काही झिरो नको आहे. ओके, दुसरी जी प्रोसेस आहे ती आहे आयसोबॅरिक प्रोसेस आहे. आयसोबॅरिक प्रोसेस म्हणजे त्याच्यात प्रेशर काय असतं? कॉन्स्टंट. मग या केसमध्ये आपण वर्क डन जर फाईंड केलं तर वर्क डनचा फॉर्म्युला किंवा चेंज इन वर्क डन डेल्टा डब्ल्यू जर फाईंड केला तर त्याचा फॉर्म्युला असेल पी इंटू डेल्टा व्ही इतकं असेल. आणि अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू आपल्याला काय भेटेल तर एन आर टी. मग झाला एन आर आणि काय राहिला तर तुमचा डेल्टा टी. हे झालं तुमचं वर्क डन. त्यानंतर आपण हे जर फाईंड केलं इंटरनल एनर्जी त्यासाठी आपल्याला एन सी व्हीचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. एन सी व्ही इज इक्वल टू डेल्टा यू आपण काय भेटेल तर आपल्याला डेल्टा टी. मग याच्यावरून आपल्याला डेल्टा यू भेटेल आणि डेल्टा यू भेटेल एन सी व्ही इंटू डेल्टा टी. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक जर घेतलं तर या केसमध्ये डेल्टा क्यू जो आहे त्याचा 2 प्रकारे वापर होणार. एक डेल्टा यू आणि प्लस नेक्स्ट जो असणार आहे तो चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणून. डेल्टा यूची व्हॅल्यू, डेल्टा डब्ल्यूची व्हॅल्यू आहे ते आहे एन आर डेल्टा टी आणि डेल्टा यूची व्हॅल्यू काय तर एन सी व्ही डेल्टा टी. आता याच्यात एन कॉमन येणार आहे आणि डेल्टा टी कॉमन येणार आहे. मग इथं राहिलं आर प्लस सी व्ही आणि अकॉर्डिंग टू आयडियल मेअर्स रिलेशन आपल्याकडे एक मेअर्स रिलेशन आहे सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू काय आला आर. मग आर प्लस सी व्ही जर घेतला त्याचं व्हॅल्यू काय येणार आहे सी पी. मग राहिला एन सी पी डेल्टा टी येताचं रिझल्ट. म्हणजे या आयसोबॅरिक प्रोसेस अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये ना वर्क डन झिरो आहे चेंज इन, ना चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो आहे, ना चेंज इन हीट तो झिरो आहे. सगळे या ठिकाणी प्रेझेंट आहे. मग आपलं या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते आयसोबॅरिक असेल. आता अजून काही ऑप्शन दिलेले आहे. सी ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला आयसोथर्मल. आता आयसोथर्मल जर घेतला ते पण आपण डिस्कस करून घेऊ. आयसोथर्मल टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी या ठिकाणी किती असेल? झिरो असेल. तर हे आयसोथर्मल प्रोसेस आहे. आणि डी जर ऑप्शन बघितलं तुम्ही तर डी ऑप्शन आहे तुमचं आयसोकोरिक. आयसोकोरिक म्हणजे काय? व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आणि व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर चेंज इन वर्क डन जो असणार तो किती असणार आपला? झिरो असेल वर्क डन. कारण वर्क डनचा फॉर्म्युला काय तर पी इंटू डेल्टा व्ही. व्हॉल्यूम बदलणारच नाही आणि व्हॉल्यूम बदलत नाही म्हणून डेल्टा व्ही किती असणार? झिरो. मग या प्रोसेसमध्ये पण काही ना काही झिरो आहे, याच्यामध्ये पण काहीतरी झिरो आहे आणि याच्यामध्ये पण झिरो आहे. अशी एकच प्रोसेस आहे एकमेव ज्याच्यामध्ये काही झिरो नाही आणि ती म्हणजेच आपली कोणती तर आयसोबॅरिक प्रोसेस. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असेल ते असेल ऑप्शन बी आयसोबॅरिक प्रोसेस.